केंद्रीय गृहमंत्री अमित शहांकडून नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वर मंदिरामध्ये दर्शन, मालेगावमध्ये सहकार परिषदेला हजेरी, तर सायंकाळी मुंबईमध्ये एनयूसी एफडीसी कॉर्पोरेट कार्यालयाचं उद्घाटन. अमित शहांवरील संस्कार कोल्हापूरचे वाटत नाहीत, शरद पवार यांचा थेट हल्ला. देशाच्या गृहमंत्र्यांनी तारतम्य ठेवून भाष्य करणं अपेक्षित, पवारांचा शहांना सल्ला. शिंदेना गाडायला उद्धव ठाकरेंना 100 जन्म घ्यावे लागतील. फडणवीसांचे फोन न उचलणारे ठाकरे आता पुष्पगुच्छ घेऊन लाचार का? रामदास कदमांचा निशाणा. उद्धव ठाकरे बिनडोक राजकारणी, पवार आणि काँग्रेसने साथ सोडल्यामुळे ठाकरेंकडे दुसरा पर्याय नाही. पालिका स्वबळावर लढण्याच्या ठाकरेंच्या निर्णयावर बावनकुळेंची टीका. बावनकुळेंना महसूल मंत्रीपद देणं हा मोठा गुन्हा. 600 कोटींचा भूखंड 1 रुपयात घेणाऱ्या बावनकुळेंना फडणवीसांनी ताबडतोब अटक करावी. ठाकरेंवरील टीकेनंतर संजय राऊत आक्रमक. उद्धव ठाकरे यांचे महापालिका निवडणुकीसाठी स्वबळाचं सुतोवाच. खात्री पटेल तेव्हा स्वबळाचं सांगतो, मात्र महापालिका निवडणुकीत सूड उगवाच. उद्धव ठाकरेंचं कार्यकर्त्यांना आवाहन. आघाडी टिकवण्यासाठी आमचे प्रयत्न, मात्र ठाकरेंनी स्वबळाची भूमिका स्वीकारली असेल तर काही करू शकत नाही. काँग्रेस हायकमांड सोबत चर्चा करून निर्णय घेऊ. विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया. ठाकरे गटासह काँग्रेसला भगदाड पडणार. उदय सामंतांचे संकेत. आज रत्नागिरीमधून उद्धव सेनेला ट्रेलर दाखवणार. ठाकरेंचे 4 आमदार, 3 खासदार आणि काँग्रेसचे 5 आमदार शिंदे गटाच्या वाटेवर, सामंतांचा दावा. तिकीट विक्रीचा काळाबाजार करणाऱ्या कोल्डप्ले